शहरांमधल्या ज्या झोपडपट्टी आहेत, जिथे गरीब माणूस राहतो, जो शहनिशा करू शकत नाही, त्याच्यापर्यंत दिसतायत. जिथं तुमचा नो द डॉक्टर नावाचा ॲप मंत्री महोदय पोहोचत नाही, तिथं खऱ्या अर्थाने बोगस डॉक्टरांचे प्रकार दिसतायत. मला परवाच सभापती महोदय, तुम्ही प्रश्न स्पेसिफिक विचारा. ताहराबाद बागलाण तालुका नाशिक येथील मोसम परिसरातील काही डॉक्टर लोकांनी मला एक निवेदन दिलं. त्या एका बागलाण तालुक्यात 30 ते 35 प्रकारचे बोगस डॉक्टर आहेत. आणि सभापती महोदय, मला एक स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने असा विचारायचा आहे की या बागलाण तालुक्यामध्ये महाराष्ट्र रूरल हेल्थ असोसिएशन मंत्री महोदय अरे शांतता ठेवा जरा सभागृहात, त्यांना विचारू द्या प्रश्न. हा, वैद्यकीय शिक्षण मंत्री ऐकतात म्हणजे महाराष्ट्र रूरल हेल्थ असोसिएशन नावाचं एक संघटना चालवली जाते. बागलाण तालुका नाशिकमध्ये पूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि तिथे हे बोगस डॉक्टरांचं सर्टिफिकेट दिलं जातं. ते म्हणतात की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न आहोत आणि जे मेडिकल जे दुकानदार आहेत, जे दुकानदार ह्यांचं प्रिस्क्रिप्शन पाळत नाही, त्यांनी पत्र लिहून त्यांच्यावर केसेस करण्याची धमकी सभापती महोदय दिलेली आहे की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अप्रूव्ड डॉक्टर आहोत आणि म्हणून आम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर औषधं दिले पाहिजे. अशा पद्धतीचा मला असं वाटतं सभापती महोदय अत्यंत गंभीर प्रकार झाला आहे. कालच आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात मंतरलेले तेल पाजल्याने एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असं आहे की आपलं उत्तर मी सविस्तर वाचलेलं आहे. आपल्या विभागामार्फत केले जाणारे सगळे प्रयत्न आपण त्याच्यात लिहिलेले आहेत. मात्र डिसेंबर 2022च्या हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सांगितलं होतं की सध्याचा कायदा जो आहे बोगस डॉक्टरांच्या विरोधाचा तो प्रभावी नाही आणि म्हणून नव्याने बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायदा आपण आणणार आहे, असं डिसेंबर 2022मध्ये त्यांनी सांगितलं होतं. माझा आपल्याला सभापती महोदय प्रश्न असा आहे की अशा पद्धतीचा कायदा आपण कधी आणणार आहात, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा स्तरावर कमिट्या आहेत वगैरे वगैरे आपण सगळं लिहिलेलं आहे उत्तरात, परंतु ते अधिकारी त्यांच्या सोयीनुसार त्याच्यात करता. ह्या प्रायोरिटीचा विषय नाही, प्राधान्याचा विषय नाही कोणत्याही अधिकाऱ्यासाठी. आणि म्हणून याच्यात पोलीस यंत्रणेची देखील मदत होणं गरजेचं आहे.